Hi everyone, good evening. Good evening. गुड आवाज इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. स्क्रीन दिसते? हो मॅम, गुड इव्हनिंग. टेबल कोण म्हणत होता? काय झालं? 49 चा टेबल कोण म्हणत होता? 41, 49 चा हा, 49 चा. स्टुडंट होता अकॅडमीचा आमचा. गुड इव्हनिंग मॅम. हम्म सैफ म्हणून होता एक स्टुडंट, तो होता. बोल ना. मॅम, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. हो, आमच्या क्लासचाच होता ते. आमच्या म्हणजे अकॅडमीचा होता. आमच्या क्लासचे पण आहेत मुलं, त्यांचा पण झाला, पण सर्वांचा टाइमच नाही पुरला. आमच्या क्लासच्या पण मुलांची दिलं होती नावं, पण खूप वेळ होता ना तिथे. आमच्या क्लासचे पण मुलं करतात टेबल वगैरे असे. कुठला पण बोलवतात ते, ज्यांच्या लेवल झाल्यात ना पूर्ण, त्यातला कुठलाही निवडतात, कोणी बोलवतात. बरं, ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला पाठवली होती, सोडवली सर्वांनी? मराठी हो गणित मॅम. पत्रिका. आणि त्याबरोबर काल आपण इंग्रजी बुद्धिमत्ता पाहत होतो. बुद्धिमत्ताचे काही प्रश्न झालेत, इंग्लिशचे सर्वच झालेत. मग यामध्ये आणखी काही कठीण वाटणारे प्रश्न आहेत का? आज हे क्लिअर करू आणि लगेच पुढचे घेऊयात. यामध्ये कोणाला काही कठीण आहेत का? फक्त कठीण मॅम, 31. एक मिनिट हा, मी नंबर लिहून घेते. तेच क्वेश्चन होतील. नंबर लिहून घेते, एकच मिनिट. मॅम, चॅट बॉक्स मध्ये पाठवू? हो हो, चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. नंबर पाठवून ठेवा, मी लिहून घेते. जे नंबर आलेत ना तेच घेणार आहे मी, म्हणजे आपले हे फास्ट होतील आणि पुढची लगेच मॅम, प्रश्नपत्रिका. 31, 32. काय? 31, 32. 31 आणि 32, एक मिनिट हा, मी लिहून घेते. 31, 32. 34. आणि मॅम, मला 34 चा पण कन्फ्युज आहे. 34चं म्हणजे मध्ये पाठवले आहेत प्रश्न. चुकून बरोबर आलेत असे पण सांगा, असं काही नाहीये की तो बरोबर आलाय तरी तो घ्यायचा नाही, असं काही नाही. 31, 32, 34. मी चॅट बॉक्स पण ओपन करते, त्यामध्ये पण पाहते. 45, 48, 51, 52, 70, 31. ओके. 32, 36 पण आहे. बरं, 36, 34 घेतला, 33 पण आहे. जवळजवळ 30च्या लाईन मध्ये तर जवळ सर्वच आहेत. 57, 61. ओके, 51, 61, 64, 69. बरेच प्रश्न आहेत की. 43 आणि 44. ओके, 43 आणि 44. 56, 70, 56 घेतला, 70 घेतला, 47 पण आहे. 47 आलेला आहे, 65. हा, ओके, झाले का सर्वांचे? घेऊ आता हे प्रश्न. हो हो. फोन आहे, उचल. या फोनवर आला होता, मी कट केला, आला असेल. बुद्धिमत्तेवरती थोडासा भर द्या. बुद्धिमत्तेला थोडेसे कन्फ्युज करणारे प्रश्न येतात. बुद्धिमत्तेवरती आपल्याला गणित भरपूर झालेलं आहे, बुद्धिमत्तेवरती जरा जास्त फोकस करावा लागेल. बुद्धिमत्ता आणि इंग्लिश. बर, 31 नंबर पहा. गटात न बसणारे पद निवडायचे आहे. 458, 656, 494 आणि 358. यामध्ये काय झालंय पहा, यांची बेरीज वजाबाकी फरक सर्व करून पाहिजे. बर, 8 आणि 5 13 आणि 4 17, यांची बेरीज झाली 17. इथं 6 आणि 5 11 आणि 6 17. इकडे 4 आणि 4 8 आणि 9 17. इकडे 5 आणि 3 8, 8 आणि 8 16. पर्याय क्रमांक 4 वेगळा आला. तिघांची बेरीज 17 येते, चौथ्याची येत नाही. पर्याय क्रमांक 4 मी आन्सर की पण देते तुम्हाला. मला वाटतं मी यापूर्वी पण पाठवल्यात, आणि कशा चेक करायच्या ते पण आहेत. यापूर्वीच्या या सर्वच प्रश्नपत्रिका तुमच्या ग्रुपवरती आहेत. ग्रुप मीडियामध्ये चेक करा. सूची पण आहेत आणि प्रश्नपत्रिका पण आहेत, सेव्ह राहतात त्या कायम.
बर 31 समजला. 31चं 4 आला. 32 पहा. 4 7 5 आणि 2. आता यामध्ये पहा किती सोपं आहे. या सर्व मूळ संख्या आहेत. वन. हा 7 मुळे, हो 5 हो. पण मुळे, ऑप्शन नंबर 1. 4 संयुक्त संख्या आहे. इतर सर्व मूळ संख्या आहेत. पुढचा नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी भोसले. भोसले. शिवाजी भोसले बघ ना. हे इतर बघ शिवरायांचे ना. सरदार आहेत. नेताजी पालकर, तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे हे 3 सरदार आहेत. त्या हे बरोबर. सरदार आहेत. हो. आणि मला वाटतं यांचा तिघांचाही समावेश त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पण होता. मॅम ते पहिले 3 पर्याय सरदार आहेत आणि शिवाजी महाराज राजे आहेत. हो. शिवाजी भोसले. शिवाजी राजे भोसले. बरं आता पहा पुढे. माळ, टाळ, काळ आणि गाळ 34 पण आला होता. तर यामध्ये एक माळ, अनेक पण टाळ, एक काळ, अनेक पण गाळ. माळ होईल पहा. कोण येणार आहे घरी? माळचं अनेक वचन माळा होतं. एक टाळ अनेक पण टाळ, एक काळ अनेक पण काळ, एक गाळ अनेक पण काळ गाळ. गाळचं एक वचन आणि अनेक वचन सारखं आहे, म्हणजे बाकीच्यांचं एक वचन आणि अनेक वचन सारखं आहे. इथे माळचं अनेक वचन होतं. या तिघांमध्ये वचन सारखं राहतं. पर्याय 1. 35 होता का? एक मिनिट मी चेक करते. 35 आला होता का नंबर आपल्याकडे? कोण येणार घरी? 35 नव्हता आला. 36 नंबर. आता हे तर किती सोपं आहे पहा. सर्व धर्म सहिष्णुता या शब्दात किती स्वर आहेत? मी तुम्हाला शब्दांची फोड करायला शिकवलं होतं. मग सर्वांच्या मॅम स अधिक र अधिक व अधिक द अधिक हा पाहता हा स कसा तयार झाला? आपण इथे सर्वांना लिहून घेऊया. स अधिक अ. स शाळा घ्या. व र अगोदर येईल, मग व येईल. एक मिनिट र अधिक व अधिक पाय अ मोडलेला पाय अधिक मोडलेला व अधिक अधिक अ हा अधिक अ सर्व इथपर्यंत सर्व. आता धच काय होईल? र पाय मोडलेला अधिक ध अ अधिक हा रफार आहे. आणि मग धर्म अगोदर रचा उच्चार होतो. मग अगोदर र अधिक रे अधिक अधिक म म अधिक अधिक अ अ. अधिक आता अधिक स सहिष्णुतेचा पुन्हा अधिक अ अधिक अ. आता ही काय पहिले अधिक मग व, अ मग अधिक अधिक ला अधिक हा ई त्यानंतर श ई अधिक श मग अर्धा असा षटकोणाचा पाय मोडलेला अधिक श अधिक न न अधिक अधिक उ अधिक उ प्रकार आहे ना. मग पहिला उ अधिक उ त्याच्यानंतर जी आहे त अधिक त अधिक अधिक आ अधिक त अधिक आ याच्यामध्ये आपल्याला स्वर शोधायचे आहेत. एक नंबर हा एक झाला. 2 3 4 5 त्यानंतर 6 7 मॅम 8 8 मॅम पर्याय 4 पर्याय एवढेच होते. 8 स्वर झाले. सोपं आहे का देऊ प्रश्न का? सर्वांना? या मी प्रकारे खाल्ले. करायची. हा आणि स्वर असंही शोधणं सोपं आहे पा. आलं लक्षात? व्यंजनापेक्षाही स्वर असंही फोड न करता सुद्धा आपण शोधू शकतो. त्याने खाल्लेले तेवढी स्वर डबल नाहीये. व्यंजन डबल येतात, हे लक्षात ठेवायचं. जेवढी अक्षर तेवढे स्वर. तर आता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जोडाक्षरांसाठी पण एक एक स्वर असतो. मग असे पण स्वर आपण फोड न करता सुद्धा स्वर शोधू शकतो. आणि इथे व्यंजन शोधताना व्यंजन पण सोपी आहेत पहा. व्यंजन फोड न करता सुद्धा. आता इथे एक व्यंजन आहे, रफार आलं की नाही. इथे एक झाला, इकडे 2 झालं, इकडे एक आहे, इथे 2 स्वर आहेत, इकडे एक स्वर, इथे एकच स्वर आहे.
सॉरी 21 वरच आलं, इथं व्यंजन शोधतोय आपण. इथे एकच व्यंजन, इथे एकच व्यंजन, इथे एक दोन, इथे दोन व्यंजन आली आणि इकडे दोन व्यंजन आली. यानुसार आपण शोधायचे. म्हणजे जोड अक्षर आलं की तिथे दोन व्यंजनं घ्यायची. इतर वेळी म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार काही असलं तरी तिथे एकच व्यंजन आहे. जोड अक्षराला दोन व्यंजनं. अगदी फोड न करता सुद्धा तुम्ही ते करू शकता. आता एक्सप्लेन फक्त आपण फोड करून केलंय, पण असंही फोड करायची प्रत्येक वेळी गरज नाही. ज्यांना लक्षात आलंय ना खूप वेळा फोड करून समजून, तर त्यांना असं डायरेक्ट पण काढता येतं. बरं, आता प्रश्न क्रमांक 37 आला होता का पहा. 36 आलेला होता. 37 दिसला का माझ्याकडून राहिला बहुतेक. बरं चला, 37 पण पाहूयात आपण. काय नंबर दिसा ना, बहुतेक चुकून राहिला असेल नाहीचा माझा. चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर या 4 आणि 9चा गुणाकार आहे. 4 9 36. 36ला जर भाग दिला आपण 2 ने तर 18 उत्तर येतं. या प्रकारे केले. 4 × 9 18 मिळाला, मधला 18 मिळाला. मग इथे पण तसंच आहे. 2 × 3 करायचं, 6 झाला. 6ला जर 2 ने भाग दिला 3 4 4 पंचे 20. 20ला 2 ने भाग द्या, 10 उत्तर मिळेल. पर्याय 3. ज्यांना जमतंय त्यांनी उत्तर पण पाठवा. ओके. हा बरोबर होतं, वृंदाचं आलं होतं पहा. आता 38 नंबर. 38 नंबर तर नाहीये, नाही ना कोणाचा नंबर. 38 नंबरचा काही मी लिहिलेला दिसत नाहीये. 39. 39च्या लाईन मध्ये नाहीये काही. 36 होता, 37 नाही, 39 पण नाहीये. हा मॅम 45 माझा आहे. बर, 38 39 नाही. मॅम 47 माझा आहे. बर सांगा. मॅडम माझा ना 38 आहे. 38 मग माझ्याकडून लिहिण्यात कसा काय नाही आला? 38 लिहिण्यातच नाही आला. बरं, चुकीचं पद ओळखायचं. 40 35 29 आणि 23 14. याच्यामध्ये काय चुकलंय पहा, फरक काढावा लागेल. इथे 5चा फरक आहे. मॅडम पहिला वजा -5 5, केला, मग वजा 6 7. केला, -7 केला, मग +8 केला पाहिजे. म्हणजे इकडे 5 6 7 8, मग इकडे -9. 14 मधून 9 वजा करा. हम्म, नाही इकडे होणार. मॅम त्यांनी मॅम चुकीचे चुकीचे पद पद सांगितले. ओळखायचे. चुकीचं पद होणार आहे ना आपल्याला समोर. माझाच राहिलाय अर्ध्यातच मी फरक तुम्ही सांगायला लागले. मॅडम 23 चुकलाय. 23 चुकला. 23च्या जागी 22 असायला 23 पाहिजे होता. नंबर चुकीचा आहे. मॅम 4 नंबर. बरं, इथं -5 -6 आणि इथे -7. मग इथे 29 -7, इथे 22 पाहिजे होता पण 23 आला. 23 चुकला, पर्याय 4. हा मॅम 47 घ्या. 47. ओके, घेते 47 घेते. त्या अगोदर आहेत का? 45 आहे ना त्या अगोदर. 43 पण आहे, 44 आहे, 45 आहे. बरं, 43 मॅम 41 घ्या. 41 पण घेऊ. मॅम हो. 44 घ्या. ओके. महाबळेश्वर, चिखलदरा, तोरणमाळ सगळे थंड हवेची ठिकाण आहेत ही. महाराष्ट्रामधली थंड हवेची. माथेरान. मग माथेरान येतं यामध्ये. माथेरान सलगिरची माथेरानला. बटाटा, मी नव्हतो गेलो. गाजर, ही सर्व खोडं आहेत. मग खोड आणखी कुठलं आहे? रताळ, रताळे. 43 पण आलाय. हा 43 पहा. 256 144 मॅम वर्ग आहे सर्व. 25. किती सोपा प्रश्न आहे पहा, सर्वच वर्ग आहे. 256 16चा वर्ग, 16 12चा वर्ग 144 वर्ग. मग आता इथे पाहायचंय आपल्याला, मग वर्ग कुठला आहे यांच्या. मॅडम 14वा घ्या. हा, याच्यामध्ये वर्ग कुठला आहे? वर्ग आहे की नाही? वर्ग संख्यांचा गट. मग पर्याय मधला कुठला वर्ग येईल? वर्ग पाठ नाहीत का तुमचे? 161 पर्याय 4. 61. कोणाचा वर्ग आहे 161? 19चा. हा 20चा. मग एवढा वेळ लागतो का? पाहता क्षणी ते सोडवायचंच नाहीये प्रश्न. नुसता पाहता क्षणी पाहायचा, करायचं त्याला. 44 नंबर पहा. 167 732 237 617. बरं, यामध्ये काय झालेलं आहे पहा.
6 एक 6, 6 7 42, 7 त्रिक 21, 21 दुने 42, 7 त्रिक 21. अरे सोपा आहे की हा, सर्वांचा गुणाकार 42 येतो. 6 एक 6, 6 7 42, सर्व अंकांचा गुणाकार 42, म्हणजे 1 गुणिले 6 गुणिले 7 42, प्रत्येकाचा गुणाकार 42, यांचा पण 42, अंकांचा गुणाकार 42 आहे. मग असा अंकांचा गुणाकार इथे 7 दुने 14, नंबर 4. 4. बरं आता पुढे. मॅम आणि असं पण येतंय 1 6 7 आणि चौथी संख्या 6 1 7. मधल्या दोन संख्या 7 3 2 आणि त्याच्या साईडची 2 3 7. मग ह्या गटातल्या संख्या असणारी संख्या शोधायची. हा तसं थोडस कमीच हे होतं, पण गुणाकारावरून पण होऊ शकतं ना, तर एकदम डेफिनेट नाही म्हणता येणार तसं आपल्याला इथे. बरं 42 45 नंबर पहा. बरं चौकोनात चौकोन आणि ए वर्तुळ. इथं थोडं शोधावं लागेल मला. चौकोनात चौकोन वर्तुळ, त्रिकोण चौकोन, वर्तुळामध्ये चौकोन, म्हणजे प्रत्येक वेळी नवीन आकृती आहे. बाहेरची आकृती आत. मॅम तसं नाही, पहिल्याचा संबंध तिसऱ्याची येतोय. वर्तुळात चौकोन, मग तिकडं हा, आणि हा मग आता बरोबर. चौकोनात त्रिकोण येईल. हा म्हणजे पर्याय 4 बसतोय मग. हा, पण चौकोनात मी त्रिकोण तसंच म्हटलंय ते करत तो असतो. त्रिकोणात त्रिकोण आहे. नाही ना, इथे बाहेरची आतमध्ये आकृती ना ती बाहेर आहे. हा तसं त्रिकोणात त्रिकोण, वर्तुळ तर नाही ना इथे कुठेच, मग तिसऱ्याला घ्यायला. मॅम प्रिंट मिस्टेक झाली असेल. होऊ शकतं, मी पण कन्फ्युज आहे याला तर. इकडे कसं झालंय, आकृती बाहेरची आकृती आत, आतली बाहेर. आन्सर केला एकदा मॅम चेक. मी तसंच करत असतो. एक मिनिट, आन्सर की आहे ना माझ्याकडे, आन्सर की तुम्हाला पण पाठवते. आन्सर कीला आपण चेक करूयात, कशाला काही करायचं आपण, कन्फ्युजच नको करायला. एक मिनिट. आन्सर की, हा पर्याय 4 दिले पहा. 46 मॅम नंबर. प्रिंट मिस्टेक दिसते. प्रिंट मिस्टेक आहे, कारण मला पण कन्फ्युज झाला तो प्रश्न. 46 आहे का? 46 नाही, पण 47 आहे पहा. मॅम 46 माझं मॅम आहे. सोपं आहे. मी तर नाही लिहिलंय. मॅम 47 लय सोपं आहे. हा 47 पण सोपं आहे. बर 46 मॅम पर्याय 4. ते पण घेऊयात. जर डझनाला ग्रोस म्हटले, ग्रोसला दस्ता म्हटले, दस्त्याला रिम म्हटले, रिमला डझन म्हटले, तर 2 ग्रोस म्हणजे किती? बरं आता 2 ग्रोस म्हणजे किती? बरं एका ग्रोस मध्ये किती असतात कागद? 144. मॅम 4 डझन येते उत्तर. 144. 44. 144 मॅम आणि ग्रोसला दस्ता म्हटले. हा 288. 288 आणि हा एक दस्ता म्हणजे 24 कागद भागिले 24. जर आणि त्यांनी काय सांगितलं, भाग्य 24. 2 ग्रोसला काय म्हटलंय? ग्रोसला दस्ता म्हटलं. ला मग दस्ता म्हणजे दस्ता म्हणजे एक दस्ता 24 24 भागावं कागद. लागेल. मग 288, 12 डझन. ऑप्शन नंबर 3. 24 एक 24, 4 उरले. ऑप्शन नंबर 1 यायला पाहिजे. हम्म कारण मॅम इथे आपल्याला ग्रोसला दस्ता म्हटलं आहे, म्हणजे 2 दस्ते 4 डझन कागद येईल. हो 4 डझन. बरं आता इथे 12 उत्तर मिळालं आपल्याला ग्रोसने जर केलं तर, म्हणजे 24 गुणिले 4 डझन, 12 चौक 48. मॅम त्यापेक्षा 144 भागिले 24 गुणिले 2. हा तसंही केलं तरी चालेल. आता 144 गुणिले 2 म्हणजे हे झालं होतं ना 248 88. 144 भागिले 24. 4 दुने 8 आणि भागिले 24, कारण इथं दस्त्याला म्हटले पहा, ग्रोसला दस्ता म्हटलेले. कारण इथं 2 ग्रोस म्हणजे किती? तर ग्रोसला दस्ता म्हटलेले, मग ग्रोसला दस्ता म्हटलं तर भागिले 24 करा. मग 288 भागिले एक दस्ता बरोबर 24 12 कागद, मिळतो. त्यामुळे म्हणजे 12 दस्ते होतील. ग्रोसला दस्ता म्हटले
आवाज येतोय. दसते 12 दसते म्हणजे मॅम 12 आन्सर की मध्ये उत्तर किती आहे? मॅम 12 त्यापेक्षा 144 हा भागिले 24 गुणिले 2. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर नाहीये. नाही नाही 12 डझन ते डझन नाही रे आपल्याला किती पाहिजेत ग्रोस पाहिजेत तर 2 ग्रोस म्हणजे किती नाही मॅम तिथे ग्रोसचा दस्त म्हटलं आहे. हा मग आता इथे जर डझनाला ग्रोस म्हटले तर मग आता इथे आपल्याला उत्तर डझनामध्ये द्यावं लागेल उत्तर डझन मध्ये द्यावं लागेल पहा 12 मग डझनाला जर ग्रोस म्हटले तर काय म्हणावं लागेल पहा 24 गुणिले 12 मग 24 गुणिले 12 किती येतात 24 गुणिले 12 12 चोक 48 म्हणजे पुन्हा 288च म्हणजे पुन्हा 288 तर इथे आपल्याला उत्तर हे डझनात द्यायचंय आपलं इथपर्यंत आलं 12 ग्रोस आले ना पण ग्रोसला म्हटलंय काय डझन म्हणजे 4 डझन इथे उत्तर घ्यावं लागेल त्यानुसार जावं लागेल प्रत्येक एक 72 मीटर लांबीची दोरी 8 अंतरावर कापली खूप सोपं आहे. मॅम खूप सोपं आहे. एक तारीचे एक तुकडा केल्यावर 72 भागिले 9 करायचे. 8 मिनिटं. 8 जर काप केले तर 9 भाग होतात 9 काप केले की 10 भाग होतात बर मग आता आपल्याला काय करावं लागेल काप आणि भाग हे पाहावे लागतील मग आता 72 भागिले आता 8 ठिकाणी जरी कापली तरी 9 भाग आहेत 72 भागिले 8 करायचं 9 8 72 म्हणजे 8 मीटरचा एक तुकडा 8 मीटर पर्याय 3 प्रश्न समजला का चॅट बॉक्स मध्ये सांगा मला येस ऑर नो तुमचं उत्तरही सांगा आणि मी जो प्रश्न घेते त्याचं उत्तर ज्यांना जमतं त्यांनी पटकन पाठवायचंय काय होतं मला एक क्रॉस चेक लगेच करता येते की तुमचं आणि माझं बरोबर येतंय का काही तफावत असेल तर आपल्याला तिथे लगेच आन्सर केला पाहता येईल बर 48 जर नाही आला कोणता आलाय पहा नंतर 43 47 40 ची लाईन संपली आता 50 मध्ये 51 52 आहे बरं आता याच्यामध्ये नंतर थेट 51 52 आलाय पहा 40 ची लाईन तर सर्वच संपली हे नाणी नोटा पण लक्षात ठेवा नाणी नोटांचं असं जेव्हा उदाहरण येतं ना तेव्हा दिलेली रक्कम अंशामध्ये घ्यायची आणि या सर्वांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेला यानं भाग द्यायचा आलेल्या बेरजेला एकूण रकमेला भाग द्यायचा म्हणजे सर्व सारख्याच प्रकारच्या नोटा त्या येतात 51 नंबर पाहता क्रमाने येणारे पद आहे ए बी सी डी ए ए बी सी डी ए ए बी सी डी बरं इथे एक वेळा ए आला इकडे दोनदा आला इकडे तीनदा आला आता 4 वेळा ए कुठे आलेला आहे 4 वेळा ए आणि नंतर बी सी डी पर्याय क्रमांक 3 आता 52 नंबर पण आला होता मार्च एप्रिल जून आणि सप्टेंबर मार्च मध्ये 31 दिवस एप्रिल मध्ये 30 जून मध्ये 30 सप्टेंबर मध्ये 30 बरं तर 30 30 30 31 बरं आता आपल्याला हे असं 30 30 31 आहे पण यांच्याशी जुळणार याच्यामध्ये नाही जुळत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता अंतर काढावं लागेल मार्च आणि एप्रिल मधलं अंतर किती मार्च नंतर लगेच एप्रिल एप्रिल नंतर मे ला स्किप केलाय जून घेतला जून नंतर जुलै अजून एक मिनिट अजून काय करावं लागेल पायाच्या मध्ये काय राहते फेब्रुवारी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आता 31 30 30 31 30 30 जानेवारी पण 31 आहे डिसेंबर 31 आहे हा 30 28 बरं तुम्ही कसा सोडवला मला थोडा कन्फ्युजच आहे हा प्रश्न कारण अंतर पण सारखं नाहीये मॅडम मॅम पहिला मार्च मार्च नंतर नंतर लगे लगेच एप्रिल 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 नंतर मे ला नंतर एक सोडून महिना जून सोडून जून जून नंतर जून जुलै नंतर ऑगस्ट या एक सोडून महिना सप्टेंबर सोडायचा मग मग 2 महिने ऑक्टोबर सोडणार नोव्हेंबर त्याच्यामुळे डिसेंबर या सोडून जानेवारी येते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर नंबर 2 येते हा बरोबर आहे 2 येतंय
हा, 1 महिना 2 महिने असे सोडून सोडून पुढचा पुढचा तेवढे महिने सोडून मग जानेवारी. 1 2 3 महिने सोडीत सोडीत चाललंय. नोव्हेंबर येईल. हो, आला जानेवारी, आलं लक्षात. कारण मलाच हा कन्फ्युज झाला होता. बरं, आता पुढे 11 13 17 25 तीन तर मुळात ही संयुक्त आली. मग आता याच्यानुसार आपल्याला फरकच पाहावा लागेल. 11 मध्ये 2 मिळवले 13 झाले, 13 मध्ये 4 मिळवले, मॅम 41 उत्तर आहे त्याचं. 8 मिळवले, मग 8 मध्ये 16 मिळवले, म्हणजे मॅडम याच्या संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येत मिळवल्या. हो, मॅम 41. 8 1 आणि 1 2 3 आणि 1 4 7 आणि 1 8. मग 5 आणि 2 7 मिळून जमतंय का 16 मिळून जमतंय आपण पाहूयात. 25 अधिक 7 पण पाहूयात. मॅम अंकाची 16 मिळून जमते. तसं 25 केलं की त्याचं उत्तर 32 येते. 32 पर्याय नाहीये. 7 आणि 5 12, हातचा आलेला 1, मग इकडे 32 पर्यायामध्ये नाहीये, म्हणजे आता हा फरक असा निघला. हा 41. मॅडम आता मला 11 सोडून 13 17 25 असा एक प्रश्न आलता. त्यात मॅडम संख्येतील अंकांची बेरीज त्याच संख्येत मिळवलेली. कशाला पाहिजे? नाही नाही, संख्येत नाही मिळवलेली, दुप्पट दुप्पट फरक आहे. 8 इथे 2चा फरक, 4चा फरक, फरक 16चा फरक. हे काय जुळतं नाही तर 25 41. अंकांची बेरीज करून तर नाही आलं 32. जुळतंय. हा, म्हणजे हे चुकीचं आहे, हे राईट आलं. म्हणजे मॅम आता मला पेपर मध्ये आलतं आणि तसं केल्यावर उत्तर नाही पण तसं जमलं. आहे ना, काही काही प्रश्न तसे पण येतात, त्याला काही स्पेशल अशी ट्रिक नाही की तसंच येतं असं नियम नाही. बरं, 54 55 मध्ये आहे का काही? 54 5 नाही मॅम आलं. याला काही ट्रिक लावा. 57. त्याला फक्त सराव लागतो अशा प्रश्नांना. 57 नंबर, 57. 57 मध्ये काय झालंय? 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 10. बरं, 8 आला. 2 तरी होती. 4 पंचे 20, 5 एक 5, 3 दुने 6, बेत्रिक 6. जुळतंय की असंच? 4 एक 4, 4 दुने 8, म्हणजे 4 एक 4 आणि 4 दुने 8, 48 आहे का? हा, काय केलंय पहा, आता सोपा आहे प्रश्न हा. यात पहिल्या दोघांचा गुणाकार केला, उत्तरातली पहिली संख्या मिळाली. राहिलेल्या दोघांचा गुणाकार केला, पुढची संख्या मिळाली. इथे पण पहिल्या दोघांचा गुणाकार केला, हे 20 मिळाला. नंतर पुन्हा शेवटच्या दोघांचा गुणाकार केला, 5 मिळालं. सुरुवातीच्या दोघांचा केला, 3 दुने 6 मिळाले. पुन्हा शेवटच्या दोघांचा 6. पुन्हा इकडे तसंच केलं, 4 एक 4, पहिल्या दोघांचा गुणाकार 4 आणि शेवटच्या दोघांचा गुणाकार 8, म्हणजे पर्याय 1. समजलं का? 56 वाघा. हो. 56. हो. बरं, 56 नंबर पहा. ज्ञानदीप या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द तयार होणार नाही? दिवा, सरिता, दिवस आणि गरीब. आता दिवस कारण, मॅम दिवस. हो, कारण असा दिन म्हणजे गरीब होतो. नदी, नदी म्हणजे सरिता होते, म्हणजे दिवा होतो, पण दिवस साठी शब्द नाही. दिवस साठी ला पहिली वेलांटी. वेलांटी बदलली की काही शब्दांचा अर्थच बदलतो. बरं, आता 57 नंतर कुठला आलाय पहा? थेट 65 आलाय. 65 नंबर. बर, काय आहे यांच्यामध्ये आता 65 मध्ये? या दोघं खालचं वर, वरचं खाली, इथे वर खाली. या दोघांची बदली, या दोघांची बदली फक्त. मग इथे पण तसंच, या दोघांची बदली आणि इथे बदली. चौकोन वर्तुळ, चौकोन वर्तुळ कुठे दिलं? हा, मग आता वरचा चौकोन पर्याय 3 बसेल. बदली केली फक्त, वरचं चिन्ह खाली, खालचं चिन्ह वरती काढलंय. यानंतर हा समजला का? 65. हो. बरं, आता 69 नंबर आलाय पहा याच्या नंतर. 69. पुढील आकृती पहा व त्यावरून प्रश्नांची उत्तरं निवडा. इथं 4 म 5 म या ठिकाणी कोणती संख्या येईल यांच्यामधला संबंध अगोदर पाहावा लागेल.
म्हणजे आपण जर केला 4 गुणिले 5, 4 पंचे 20 केलं समजा, किंवा 5 आणि 4 9, 5 आणि 4 5 9 5 45, पुन्हा 9 आणि 5 14, 14 5 70. इथे जर 70 घेतला, इकडे जर 45 घेतला, आज क्लास 8 वाजेपर्यंत होणार आहे. आज डबल लिंक होणार आहे. 9 आणि 4 13, 13 5 65. सोपं आहे पा. काय केलं यांनी? या दोघांची बेरीज केली. मॅडम 4 अधिक 9 किती झाले? 13. मग 13 गुणिले 5 केलं की मधली संख्या मिळाली 65. मग इथे मला लिहायला जागा कमी पडते, इथे लिहिते मी. 4 अधिक 13 सकाळी आंघोळ तुझं बरं का पहिला गुणिले 5 केलं की 65 मिळाले. त्यानंतर पुन्हा 4 आणि 5 यांची बेरीज केली. 4 अधिक 5 20 झाले. 20 गुणिले 4 आणि 5 झाले 9. आणि इकडे 9 5. आता या प्रश्नानुसार आपल्याला इकडे उत्तर पण जुळतात पा यांची. इकडे 9 आणि 5. गुणिले 9 करायला पाहिजे होतं. मग मॅडम 69 घ्या. याच्यावरून पाहिजे, याच्यावरून शोध लावायचा. याच्यावरून शोध मॅडम लावा. 69 घ्या. काय घेऊ? 69 वा घेते ना. म या ठिकाणी कोणती संख्या आली? म या ठिकाणी आला पा पर्याय 1 45 पाहिजे. 25 मॅडम. हो, 45. 5 आणि 4 प्लीज काय? 9 65. हा, अगोदरच घेतले पा 65 वाला दुसऱ्यांदा लिहिण्यात आला. 5 आणि 4 9. 9 गुणिले 5 45. गुणिले 9 करायला पाहिजे होतं. हा, 9 आणि 5 14. 14 5 70. इथे गुणाकारच चुकवलाय मी. तरी म्हटलं काहीतरी राहिलं, आताच आलं होतं, आता पुन्हा चुकलो. 14 5 70. म्हणजे याच्या ठिकाणी इथे 70 पाहिजे होते आणि इकडे 45 पाहिजे होते. हा, म म्हणजे 45 आणि य म्हणजे 70. लक्षात आलं का कसं केलं? हो मॅडम. हो. मॅम. हा, मॅम तिथे पण गुणिले 9 करायला पाहिजे होते. त्या दोघांची बेरीज गुणिले 5 केलं की इथली मधली संख्या मिळते. अशी संख्या मिळते ही. अशा या 3 संख्या मिळतात. या दोघांची बेरीज करून गुणाकार करायचा आहे. बेरीज करून गुणाकार आहे. बरं, आता 69 पण झालं, 70 पण झालं. 71 72 मध्ये आहेत का कोणी? पुढचं तर नाहीच आहेत प्रश्न. पुढचा एकही नाही आला कोणाचाच. आहेत का आता कोणाचे काही उरलेले प्रश्न? नाही. हो मॅम. बरं बरं, पुढची प्रश्नपत्रिका आली सर्वांची सोडून. प्रश्नपत्रिका क्रमांक 5. मॅम त्या 75 मध्ये 6 जीव आहेत ना? 1 मिनिट, मला मोजू द्या. जीवा 1 2 3 4 5 आणि 1 6. 6 जीवा बरोबर आहे. 6 आहेत जीवा. तर आता मराठीमधले फक्त चुकलेले प्रश्न सांगायचे, मी लिहून घेते. माईक सर्वांचे बंद आहेत. चॅट बॉक्स मध्ये सांगा. एका दिवसात एक प्रश्नपत्रिका झालीच पाहिजे. एका क्लासमध्ये एक प्रश्नपत्रिका, म्हणजे इतर भरपूर प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिका आपल्या सोडवून होईल. जास्तीत जास्त सराव होईल. शेवटचे थोडेच दिवस आहेत आता. बरं, मी लिहून घेते प्रश्न. कंटाळा आलाय का दिया दिवा झालं पहा. दिया, कंटाळा आलाय का क्लासचा? वेळ आहे आणखी. हा, 2 लिंक घ्यायचे की नको? मग कंटाळा आला असेल तर सांगा. नको मॅम नको. नको मॅम.
15 मिनिट आहेत, फक्त 15 मिनिट. घ्या मॅम घ्या 15 मिनिट ठेवूया. बरं फक्त मराठीचं सांगा, फक्त मराठी. ऐका, फक्त मराठीचे काय आहे ते सांगा. मराठीचे फक्त शेवटचे 2.5 मिनिट उरलेले आहेत. फक्त मराठीचे चॅट बॉक्स मध्ये सांगा पटपट. 8, 11, 16. 8, 11, 16, 18. फक्त मराठीचे प्रश्न पाठवा आता. फक्त मुग्धाचे आलेत पहा, मग मी तेवढंच घेणार आहे. मधले प्रश्न विचारले तर मग घेणार नाही. ओके, 23 नंबर राजवर्धनचं आलं. 23. पटपट पहा. काय तुम्ही सोडवलेली प्रश्नपत्रिका पाहिजे, जेवढे चुकलेत तेवढे नंबर टाकून द्यायचे. 5 नंबर. ओके, आराध्याचं आलंय 5 नंबर. ओके, झाले सर्वांचे एवढेच होते का? बरं, जेवढे आलेत तेवढेच घेणार आहे मी प्रश्न आता. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात आपण. 5 कशावरती आहे पहा, कवितेवरती आहे. सळसळ नागिन हे शब्द कोणत्या गोष्टीसाठी आले आहेत? खळखळ वाहणारा झरा, जंगलातील उंच झाडे, नदी की वाट. यासाठी आपल्याला पाहावी लागेल कविता. 5चं 4 आहे मॅम. 5चं 4 आहे. बर बर. खळखळ वाहे पहा जरा उगम नदीचा हाच खरा. प्रश्न काय होता आपला? सळसळ नागिन कोणत्या गोष्टीसाठी आले होते असं होतं ना. मग सळसळ नागिन तर रम्य भोवतालीची वाकडी वाट. जणू सळसळ, हा वाकडी वाट म्हणजे वाटेसाठी आलंय पहा. वाटेसाठी पर्याय 4. शेवटचा 1 मिनिट राहिला, मध्येच लिंक थांबेल, लगेच लिंक रिजॉईन करायची. 15 मिनिट आणखी क्लास होईल. पर्याय 4 हवा. बर, 5 नंतर 8व्या क्रमांकाचा एक प्रश्न आला. आम्ही उद्या पन्हाळ्याला टिंबटिंब या वाक्यात रिकामी जागा कोणता पर्याय योग्य ठरेल? पन्हाळ्याला गेलो, जाणार होतो की जाऊ. उद्या म्हटल्यानंतर आपल्याला जाऊ म्हणावं लागेल ना. पण असंही होतं जाऊ जा